नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसे की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण चपातीवरती अंडी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तर बऱ्याच वेळा आपण चपात्या केल्यानंतर आपल्याकडे थोडीफार कणिक तर शिल्लक राहतेच. मग त्यापासून हा मस्त असा पदार्थ बनवायचा. तर कोरड्या पिठामध्ये आपण हा गोळा बुडवून घेतलेला आहे. आता आपण याची चपाती लाटूया. छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर चपातीची घडी करून घ्यायची. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून पुन्हा एकदा आपण याची छान अशी चपाती लाटून घेऊया. मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी एकसारखी आपण चपाती लाटून घेऊया. जर तुमच्याकडे चपाती शिल्लक राहिलेली असेल तर ती वापरली ना तरीसुद्धा चालेल. संपूर्ण चपाती आपण व्यवस्थित अशी लाटून घेऊया. लहान मुलांना तर हा पदार्थ खूपच आवडीचा आहे. लहान मुलांना हा चपाती आणि अंड्याचा पदार्थ अतिशय आवडणारा आहे. तर पहा इथे आपण मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे. बघू शकता, छान एकसारखी अशी मोठी चपाती आपण बनवलेली आहे. आता लगेच आपल्याला इथे 2 अंडी घ्यायची आहेत. आता ही दोन्ही अंडी आपण व्यवस्थित अशी फोडून घेऊया. तर मी अशा पद्धतीने अंड फोडते, जेणेकरून पहा याचं कवच किंवा जे अंड्याचं टरफलं आहे ते जरासुद्धा अंड्यामध्ये पडत नाही. दोन्ही अंडी इथे आपण व्यवस्थित फोडून घेतलेली आहेत. आता इथे मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. सर्व भाज्या छान बारीक बारीक अशा चिरून घेतल्या. आता या चिरलेल्या भाज्या आपल्याला अंड्यामध्ये टाकायच्या आहेत. सगळ्या चिरलेल्या भाज्या आपण अंड्यामध्ये घातल्या. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. काट्या चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया, म्हणजे अंडी छान व्यवस्थित अशी फेटली जातात. सर्व साहित्य छान असं एकजीव होतं, म्हणजे आपलं अंड्याचं मिश्रण पहा छान असं तयार होतं. त्यामुळे अंडी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. जितके वेळेला आपण छान असं फेटून घेऊ तितकं आपलं हे मिश्रण छान एकसारखं असं तयार होईल. तर पहा इथे आपण हे सर्व छान व्यवस्थित एकजीव असं फेटून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं हे अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला ना काय करायचं आहे, गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित असा गरम झाला की त्याला ना तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. आता यावरती आपण लाटलेली चपाती घालूया. चपाती पहा फुगायला लागली की आता 1-2 मिनिटांनी आपण चपाती पलटून घेऊया. आता चपातीची एक बाजू आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. जी खालची बाजू आहे ना त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तेल लावून घेऊया आणि चपाती दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. आता आपण चपाती पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे. याची जी खालची बाजू आहे ना तीच आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे, कारण खालच्या बाजूवरती आपण अंडं घालणार आहोत. तर पहा इथे आपली जी खालची बाजू होती ती आपण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आता तयार केलेलं जे आपलं अंड्याचं मिश्रण आहे ते आपल्याला चपातीवरती घालायचं आहे. इथे आपल्याला ना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून चपाती खालून करपणार नाही. आता आपण हे संपूर्ण अंड्याचं मिश्रण ही अंडी चपातीवरती घालूयात. व्यवस्थित असं चपातीवरती घालायचं आहे आणि त्यानंतर याला उलथण्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे. संपूर्ण चपातीला हे मिश्रण व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. अंड्याचं मिश्रण पहा चपातीवरती घालताना थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाज्या छान व्यवस्थित एकजीव अशा मिक्स होतात. संपूर्ण चपातीवरती आपण हे मिश्रण लावून घेऊया आणि इथे आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे. बारीक गॅसवरती याला आपण भाजून घेऊया. तोपर्यंत मंडळी, तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. तर पहा एक इथं ना 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याला पलटवून घेऊया.
अगोदर याच्या कडा अशा मोकळ्या करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याला पलटे करून घ्यायचं आहे। तर इथे आज आपण बनवतोय मस्त असा अंडा पराठा। अंड्याचा पराठा बनवतोय जो की चवीला खूपच भन्नाट लागतो। पहा आपण हा पराठा पलटी करून घेतलेला आहे। आता अंडी टाकलेली जी बाजू आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया। मस्त गुबगुबीत असा आपला हा पराठा तयार होतो। पहा किती मस्त गुबगुबीत असा झालेला दिसतोय। आता आपण याला पलटवून घेऊया। पहा अंडी टाकलेली बाजू होती ती सुद्धा छान व्यवस्थित अशी भाजलेली आहे। मस्त असा आपला इथे अंड्याचा पराठा तयार झालेला आहे। बघू शकता जितका हा पराठा दिसायला सुंदर दिसतो ना तितका चवीला खूपच अप्रतिम लागतो। लहान मुलांना तुम्ही याचा रोल बनवून देऊ शकता। लहान मुले सुद्धा खूपच आवडीने खातील असा पदार्थ आहे। खालच्या बाजूने मस्त खरपूस असा आपण हा पराठा भाजून घेतलेला आहे। पहा मस्त गरमागरम असा हा पराठा चवीला खूपच भन्नाट लागतो। गरम असतानाच खायचा म्हणजे चव खूप छान लागते। याला तुम्ही मस्त असं टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता। तर अशा पद्धतीने रोल बनवून याला कट करून घ्यायचं फ्रँकीसारखं, म्हणजे खायला सुद्धा आपल्याला खूपच सोपं पडतं। लहान मुलांचा तर हा अतिशय आवडीचा पदार्थ आहे, पौष्टिक आहे, महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अंडा पराठा किंवा ही फ्रँकी नक्की बनवून पहा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा। जरा सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशा भन्नाट युनिक रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। चला भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।